नमस्कार, मी प्रीती. मी मराठी लाईव्हच्या प्राईम टाईम मध्ये तुम्हा सर्वांचं खूप स्वागत. घटना आणि संविधान बदलण्याची भीती ही सर्वसामान्यांच्या मनामध्ये खोलवर रुजली आहे. कारण गेल्या संसदेच्या अधिवेशनात विरोधी पक्षाचे आमदार निलंबित करून आपल्याला पाहिजे ती मनमानी करून काही कायदे पारित केले पाहिजे. म्हणजेच काय, हम करे से कायदा असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी आणि विशेषतः भाजपावर हल्लाबोल केला. यासह यावेळी त्यांनी अनेक मुद्द्यावर भाष्य केलं. पार्थ पवारांच्या सुरक्षेवर बोलताना ठाकरे म्हणाले, घरात काम करणाऱ्यांना या सरकारने Z+Y+ सुरक्षा दिली आहे. सर्वसामान्यांची सुरक्षा वाऱ्यावर पडली आहे. महिला सुरक्षित नाहीत. सलमानच्या घरावर गोळीबार होतोय. त्यांचा आमदार गणपत गायकवाड पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार करत आहेत असा घणाघात उद्धव ठाकरे यांनी नांदेडमध्ये केला. मात्र वेळेच्या अभावी त्यांनी स्वभाव घेण्याऐवजी पत्रकार परिषद घेतली. अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांना महायुतीकडून अमरावती लोकसभा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आज अमरावतीत सभा घेतली. नवनीत राणा यांच्या प्रचाराच्या निमित्ताने केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची आज अमरावतीत सभा आयोजित करण्यात आली. या सभेत अमित शहा यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री शरद पवार आणि काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर निशाणा साधला. आपल्या येथे उमेश कोल्हेची हत्या झाली. सो कॉल्ड हिंदू हितरक्षक उद्धव ठाकरेंनी काहीच केलं नाही. उद्धव ठाकरे, तुम्ही बाळासाहेब ठाकरे यांचे सर्व संस्कार मोडले. मी तुम्हाला सांगू इच्छितो, आमचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेब ठाकरे यांचे संस्कार घेऊन पुढे गेले आहेत आणि महाराष्ट्रात आज आमचं सरकार आहे. एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आहे. आता कुठल्याच उमेशची हत्या होऊ शकत नाही, कोणाची हिंमत नाही, असं अमित शहा म्हणाले. IPLच्या 17व्या मोसमातील 40व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद आमने सामने आहेत. दिल्ली आपल्या घरच्या मैदानात अर्थात अरुण जेटली स्टेडियममध्ये खेळत आहे. गुजरात टायटन्सचा कॅप्टन शुभमन गिल याने टॉस जिंकून दिल्ली कॅपिटल्सला बॅटिंगसाठी भाग पाडलं. शुभमन गिलने टॉससाठी मैदानात येताच इतिहास रचला. शुभमन गिल IPLमध्ये अशी कामगिरी करणारा पहिला युवा भारतीय खेळाडू ठरला आहे. नारायण राणे यांच्यासाठी दीपक केसरकर वॅनिटी घेऊन प्रचार करत आहेत. राणे आणि केसरकर एकाच वॅनिटीमधून एकत्रित प्रचार करणार हे सिंधुदुर्गाचं दुर्दैव असल्याची ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी केली आहे. तर काल परवापर्यंत दहशतवादी दादागिरी करणारे नारायण राणे असं समीकरण मांडणारे दीपक केसरकर यांना एका रात्रीत राणे विकासाचे महामेरू असं स्वप्न पडलं, अशी टीका दीपक केसरकर यांच्यावर एवढी आपत्ती येईल असं वाटलं नव्हतं. त्यांच्या कुंडलीत राहू बसला असून एक यज्ञ घाला असं वक्तव्य विनायक राऊत यांनी केलंय. दीपक केसरकर यांच्यात बुद्धीची कीव येते असंही राऊत यावेळी म्हणाले. तर वॅनिटी व्हॅनवरून देखील दीपक केसरकर यांना विनायक राऊत यांनी लक्ष केलं आहे.